मोठ्या बातमीनं नागपुरात आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे। तब्बल 33 वर्षांनी नागपुरातल्या राजभवन परिसरामध्ये महायुतीचा शपथविधी सोहळा होणार आहे। 40 मंत्री आज शपथ घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि या मंत्र्यांच्या यादीमध्ये प्रादेशिक आणि जातीय संतुलनावरती भर दिला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली। नागपुरातल्या राजभवनातल्या लॉनवरती हा शपथविधी सोहळा होईल। राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून 21 दिवस झाल्यानंतर आता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त लागलाय। शपथविधी सोहळ्यात 40 मंत्री मंत्रिपदाची शपथ घेतील। मंत्रिपदाची माळ आता कुणाकुणाच्या गळ्यात पडणार आणि कुणाला डच्चू मिळणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आणि या मंत्रिमंडळ विस्तारात नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। भाजपचे 12, भाजपचे 22, शिवसेनेचे 12 आणि राष्ट्रवादीचे 9 मंत्री आज शपथ घेतील। तर नागपुरात आज मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सर्वच इच्छुकांमध्ये धाकधूक बघायला मिळते, कारण अद्यापही काही आमदारांना शपथविधीसाठी फोन आलेला नाही आणि आमदार अजूनही फोनच्या प्रतीक्षेत आहेत। त्यामुळे आता कुणाला फोन जातात आणि काय होतं याकडे सगळ्यांचं लक्ष आहे। सकाळीच महायुतीच्या संभाव्य मंत्र्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांकडून शपथविधीसाठी फोनवरनं निमंत्रण जाईल। या संदर्भातली आणखी एक महत्त्वाची बातमी बघूयात। राज्य मंत्रिमंडळ विस्तारामध्ये शिवसेनेत नव्या चेहऱ्यांना पसंती देण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे न्यूज 18 लोकमतला। तर अनेक ज्येष्ठ आणि माजी मंत्र्यांना नारळ मिळण्याची शक्यता आहे। शिवसेनेत यंदा उदय सामंत, शंभूराज देसाई आणि दादा भुसे यांचा मंत्रिपद तर निश्चित आहे। तर नव्या चेहऱ्यांमध्ये भरत गोगावले, संजय शिरसाट, प्रताप सरनाईक, अर्जुन खोतकर, भावना गवळी तसंच मंगेश कुडाळकर आणि प्रकाश आंबेडकर यांना मंत्रिपद मिळणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। तर गुलाबराव पाटील आणि तानाजी सावंत यांचं मंत्रिपद धोक्यात असण्याची शक्यता आहे। दुसरीकडे अब्दुल सत्तार, संजय राठोड आणि दीपक केसरकरांना यंदा डच्चू मिळणार असल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे आता शिवसेनेत नक्की कुणाला मंत्रिपद मिळणार याकडे अवघ्या राज्याचं लक्ष लागलंय। तर मंत्रिमंडळ विस्तार अखेर नागपुरात होणार असं स्पष्ट झालंय आणि त्यातच आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करतील। मंत्रिमंडळ विस्ताराबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः संभाव्य मंत्र्यांना फोन करून शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहण्याच्या सूचना देतील। फडणवीस ज्या संभाव्य मंत्र्यांना फोन करणार आहेत त्याची यादी समोर आली आहे। भाजपकडून सुधीर मुनगंटीवार, आशिष शेलार, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन तसंच अतुल सावे यांची नावं भाजपकडून समोर येत आहेत। भाजपचे 22 मंत्री आज शपथ घेणार आहेत। अतुल सावे, त्यासोबत मंगल प्रभात लोढा, सचिन कल्याण शेट्टी, गोपीचंद पडळकर, संजय कुटे, अतुल भातखळकर, नितेश राणे, समाधान औताडे आणि माधुरी मिसाळ यांची नावं भाजपकडून समोर आली आहेत मंत्रिपदासाठी। तर हे असतील भाजपचे संभाव्य मंत्री। समाधान औताडे आणि राजेश पाडवी यांच्या देखील नावांचा यात समावेश आहे। भाजपचे जे 22 मंत्री ते आमदार आज मंत्रिपदाची शपथ घेतील। तर भाजपकडून कुणाला मंत्रिपदाची संधी मिळू शकते त्यांची ही संभाव्य नावं। तर विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उद्यापासून नागपुरात सुरुवात होते आणि पुन्हा मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या फडणवीसांसोबतच महायुतीच्या आमदारांचा आत्मविश्वास चांगलाच वाढलाय। या निवडणुकीत विरोधकांना मोठा धक्का बसलाय। त्यामुळे या अधिवेशनात खऱ्या अर्थानं सरकारची नव्हे तर विरोधकांचीच परीक्षा होण्याची चिन्ह आहेत। आज सकाळी 10:30 वाजता महाविकास आघाडीची बैठक होणार आहे। यात अधिवेशनाची रणनीती आखली जाईल। हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारतर्फे रामगिरीवर आयोजित चहापानावर विरोधक बहिष्कार टाकणार आहेत आणि ईव्हीएमवर बंदी घालण्याची मागणी तसंच शेतकऱ्यांच्या समस्या, उद्योगांचं स्थलांतरण इत्यादी मुद्द्यांवरती विरोधक आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत। काँग्रेसनं अद्याप आपला गटनेता निवडलेला नाही, तर सरकार विरोधी पक्षनेतेपद देण्यास संमती देईल की नाही हा प्रश्न देखील अनुत्तरितच आहे आणि शपथविधीनंतर रामगिरीवरती मंत्रिमंडळाची बैठक आणि चहापान होईल।
त्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री सरकारची भूमिका मांडतील. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार नागपूरच्या राजभवनामध्ये दुपारी होणार आहे. 16 डिसेंबरपासून विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन देखील सुरू होतंय. त्याच्या एक दिवस आधीच हा शपथविधी सोहळा होतोय. विशेष म्हणजे 1991 नंतर प्रथमच नागपुरात मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. राजभवनाच्या हिरवळीवरती आज दुपारी राज्यपाल CP राधाकृष्णन नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देतील.